हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्यापासून मस्त चटपटीत असा नाश्ता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळतं. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप. त्यानंतर मैद्याचं पीठ घेणार आहोत आपण अर्धा कप. आणि इथे मी 1 चम्मच कलोंजी घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे कलरसाठी. आणि आता आपण आधी मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे मी आता चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घेणार आहे. तुम्हाला जर यामध्ये मैद्याचं पीठ नसेल घालायचं तर तुम्ही स्किप देखील करू शकता. तर इथे पीठ देखील मळून झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि दुसरी तयारी करून घेऊयात. तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना बॉईल करून घेतलेले आहेत आणि किसून घेतलेले आहेत. त्यामध्ये इथे मी 1 चम्मच लाल तिखट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि पाव चम्मच चाट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण लाटून घेऊया. चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. तर इथे तुम्ही बघू शकता आपली चपाती आहे ती लाटून झालेली आहे. ऑलमोस्ट मी पोलपाटा एवढीच लाटून घेतलेली आहे. आणि बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे हळद घातल्यामुळे. तर बघू शकता मी एवढा थिकनेस ठेवलेला आहे. तर आता आपण या चपातीवरती एक मध्ये वाटी ठेवूयात. कोणतीही वाटी ठेवली तरी चालेल. आणि इथे मी त्या भाजीचे असे राऊंड शेपमध्ये गोळे करून घेतलेले आहेत. ते आपण साईडने असे ठेवूयात. आणि ही स्टफिंग आहे ती आता आपण सर्व साईडने स्प्रेड करून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व साईडने आपण स्प्रेड करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सर्व साईडने स्प्रेड झालेला आहे. तर आता आपण यामधली वाटी काढून घेऊयात. आणि आता आपण पिझ्झा कटरने कापून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकूने सुद्धा कापून घेऊ शकता. किंवा तुम्हाला कोणता दुसरा शेप द्यायचा असेल तर तुम्ही दुसरा शेप देखील देऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप आहे तो देऊ शकता. तर आता आपण रोल करायला घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सर्व. आता हे आपण एका प्लेटमध्ये ठेवूयात. दुसरं देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. ही रेसिपी आहे ना एकदम खायला देखील खूप छान लागते. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता अशाच पद्धतीने आपण सर्व करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी सर्व तयार करून घेतलेले आहेत. आता ह्यांना आपण फ्राय करायला घेऊयात. इथे मी डीप फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आता आपण एक एक तेलामध्ये सोडून घेऊयात. आणि गॅस आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे. तर बघू शकता इथे आपले सर्व घालून झालेले आहेत. आता आपण ह्याला मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत. छान मस्त असे हा नाश्ता आहे तो एकदम कुरकुरीत होतो. आणि असं पलटी करून घेणार आहोत जेणेकरून सर्व साईडने फ्राय होतील. तर इथे मी 2 वेळा पलटी करून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपला नाश्ता आहे तो आता तयार झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व तेल आहे तो टिश्यू पेपरवरती ऑब्झर्व होईल.
तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल ना तर नक्की ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान आणि टेस्टी लागते, चवीला देखील. आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ. जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.